सर्वांना माझा नमस्कार. आज आपण EHRMS मध्ये पासवर्ड कसं चेंज करायचं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तरी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. सुरुवातीला आपल्याला क्रोमवर जाऊन gov.mail असं टाईप करायचं आहे. ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. ह्या लिंकवर एंटर करून अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्यात सुरुवातीला gov.mail अशा प्रकारची जी लिंक आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. ते तुम्ही बघू शकता. साइन इनच्या बाजूला 3 प्रकारचे ऑप्शन आहेत: फॉरगेट पासवर्ड, चेंज पासवर्ड आणि ॲक्टिव्हेट ID. आपल्याला इथे चेंज पासवर्ड करायचं असल्याने चेंज पासवर्डवर क्लिक करायचं आहे. चेंज पासवर्ड क्लिक केल्यानंतर एंटर ईमेल ॲड्रेस, याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून जे आपल्याला ईमेल ID प्राप्त झालेली आहे mahapolice.government.in वाली, ती इथे एंटर करायची आहे. इथे एंटर केल्यानंतर खाली दिलेला आहे एंटर लास्ट 4 डिजिट ऑफ युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे 4 आकडे इथे टाकायचे आहेत. त्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा तिथे टाईप करायचा आहे व त्यानंतर खाली जे सबमिट बटन दिलेले आहे त्या सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP पाठवण्यात येईल. इथे बघा, यू कॅन रिक्वेस्ट फॉर OTP ओनली ट्वाईस पर कॅलेंडर डे, म्हणजे आपण दिवसातून फक्त 2दा OTPसाठी प्रयत्न करू शकतो. आपली OTP आल्यानंतर ती OTP इथे एंटर करायची आहे. OTP एंटर झाल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो टाईप करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यात एंटर न्यू पासवर्ड पॉलिसीनुसार आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. त्यात सुरुवातीला कॅपिटल लेटर, त्यानंतर स्मॉल लेटर, त्यानंतर एक सिम्बॉल आणि नंतर नंबर. अशा प्रकारे पासवर्ड पॉलिसीनुसार आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड टाईप केल्यानंतर खाली रीएंटर्ड न्यू पासवर्ड, म्हणजे पुन्हा तोच पासवर्ड आपल्याला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली जे सबमिट बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला पासवर्ड चेंज झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलवर नवीन आले असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.